की, भारत माता की. गळा बसला जोरात पाहिजे. भारत माता की, वंदे वंदे. सर्वप्रथम महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे जे माझे मान्यवर आहेत सर्वांना मी नमस्कार करतो आणि माझे बसलेले जे विद्यार्थी आहे, पालक वर्ग आहे, सर्वांना माझा नमस्कार. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, कशासाठी आलो रे आपण इथं? नाही रे, आता एखाद्याला उभं केलं विचारलं कशासाठी आलो बाबा, सांग बरं, सांगा बरं कशासाठी आलो. काहीच नाही आहे ना. काय फुटलं? नशीब फुटलं. नशीब काय फुटलं? नशीब. फोडणारे कोण होते रे? कोण होते फोडणारे? मग ज्यांना पेपर फोडला त्याला प्रश्न विचारायचा दिवस आजचा आहे, बरोबर ना. आता इथं बसले सगळे ऐकलं आणि इथून चालले गेले, काही अर्थ नाहीये. हे जे आजचं आंदोलन आहे हे असं चाललं पाहिजे आणखी वर्षानुवर्ष. सर्व मान्यवरांनी फार छान भाषण दिले, पण माझं असं म्हणणं आहे की इकडून ऐकलं आणि इकडून सोडलं त्याला अर्थ नाही. त्याला आत्मसात करा आणि याच्या पुढच्या काय काय प्रोसेस आहे. आपल्याकडे एमरे साहेब पण आहेत, ते सांगतील आता आणखी कुठं आवाज फुटवायचा. कारण इथंच आवाज आपला सुरू झाला, इथंच दबला, घरी गेलो, अभ्यासाला लागलो, त्याला काही अर्थ नाही आहे भाऊ. ठीक आहे. आता सिस्टीमची गोष्ट अशी झाली का कोण पण आणत जर शेत खायला लागलं तर शेतकऱ्यांना काय करावं? ठीक आहे. आपली वेता तशीच आहे. पेपर एवढा मोठा अभ्यास करतो नोकरी लागायसाठी, मायबापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र बसता लेको. ठीक आहे. पेपर फुटीमुळं सगळं काही खतम. माझा एक विद्यार्थी आहे, मी नाव घेऊ इच्छितो, फार प्रामाणिक विद्यार्थी आहे, दिपुरीचा आहे, सोम टाले. त्यानं 2024 साली पेपर दिला होता नीटचा. ओके. आणि येऊन सांगत होता सर चांगला आला, मजा येते, यावेळेस 650 100% येते सर. पेपर फुटला भाऊ. ठीक आहे. वापस पेपर दिला, वापस माझ्याकडे आला, आता म्हणते सर 550 येतात. मी म्हटलं भाऊ मेरिट तिथून कमी लागते ना मग, कारण पेपर कठीण होता, हार्ड होता, मॉडरेट होता. ठीक आहे. मग आता मला एक सांगा, मी स्पेशल नीट विषयी बोलणार आहे. नीट चालू पुणे आहे का इथे? नीटवाला पुणे आहे का? पुणे आहे का नीटवालं? नाहीये. नीटचा पेपर सांगतो मी नीट काय. ओके. नीट म्हणजे डॉक्टर व्हायसाठी एक्झाम असते, एम्सची फार मोठी एक्झाम असते. ठीक आहे. 2024 साली 67 पोरं 720 पैकी 720 मार्क घेऊन पास झाले. टोटल पेपर होता 720 मार्काचा. शक्य आहे का रे एवढं? आणि एकाच अकॅडमीतून 8 ते 10 पोरं टॉपर होते. मग त्यांनी पेपर कसा कसा कुठून आणला असं, बरोबर ना. अरे जे स्वतः पेपर सेट करते ना दादा, तेच पेपर फोडून राहिले आहे. ओके. आणि सोशल मीडियावर फिरून राहिले आहे आणि सरकारचं लक्ष त्यांच्याकडे नाहीये. तुम्हाला माहित आहे का तुमचं ते काय म्हणते टेलिग्राम बंद झालं, माहितीये का? सर्वात पहिले पेपर कुठं आला होता माहितीये का? नीटचा टेलिग्रामवर आला होता आणि तोच पहिले बंद केला. सोशल मीडियानं जर हे हॅक केलं ना सगळ्या गोष्टी, का कोणतरी पेपर पाठवून राहिलाय, रीड केलं ना सोशल मीडियानं, असं होतच नाही. माटे गावकरनं फाटे ढावकर पेपर फोडला. खरं आहे का खोटं आहे? ठीक आहे. नाव घ्यायला का ना भाऊ, त्यांची भूमिका त्याच्यात मोठी होती ना. मग असे कसे रे 67 पैकी 67 पोरांना 700 पैकी 700 मार्क्स मिळून राहिले. दिवस रात्र आम्ही शिकू पोरांना 350-400 वर जात नाही. कसे भेटू राहिले एवढे मार्क्स पोरांना? ठीक आहे ना. हे इथलं सगळं भ्रष्ट प्रशासन. याला आवाज द्यायला लागेल, सांगा लागेल समजून की तुम्ही कशी चुकून राहिलेले आहे. ठीक आहे ना. आणि मग पेपर फुटल्यानंतर आता 3 मेचा पेपर फुटला, बरोबर आहे. 2024 ला पेपर त्यांनी 700 पैकी 700 मार्क्स आले. कोणीच काही कोणाला म्हटलं नाही, कारण कोणाला माहितच नव्हतं. आता एका जणांना सांगितलं सर म्हणे एनटीए न काहीतरी गडबड केलेली आहे. एनटी म्हणजे काय? जी नीटची परीक्षा घेते ती एनटीए. त्यांनी गडबड केली म्हणे सर. 3 मेला पेपर झाला म्हणे नीट मध्ये. भरपूर पोरांना आधीच पेपर माहित होता म्हणे. रिचेक झाली, 24 जूनला काहीतरी परीक्षा रिपीट झाली, बरोबर आहे? बरोबर आहे. आणि पेपर सुटल्यानंतर मला पहिला कॉल, सर भयानक फिजिक्स आलं, काही समजत नाही सर, फिजिक्स तर हवेतच उडालं सर, केमिस्ट्री त्याच्यापेक्षा बी खतरनाक होतं, बायोलॉजी सर्वसं मॉडरेट होतं. ठीक आहे. पडला की नाही पडला तिथं पोरांचा भेटतो. ठीक आहे ना. दिवस रात्र मेहनत करणारं माझे लेकरू. ठीक आहे ना. कसं झालं त्याचे हाल. मग हे ज्यानं हाल केले असन तू भोगवणारे हे बा अटॅक लंबा, बरोबर ना. नाही हे कर्माचे फळ होईल, बरोबर. आता या लोकांना हे सांगा लागेल ना, या भ्रष्ट सिस्टीमला सांगा लागेल ना, ज्याचे हातपाय त्याच्यात आहे. ठीक आहे. ते सांगण्याचं टायमिंग आता आलेला आहे. नीटच्या पोरांनी जागा झालं पाहिजे. टीईटीचा पेपर फुटला ना, तुम्ही जागे व्हा. तुमचं काय मागण्या, भरपूर मागण्या, आपण आपल्या बोर्डावर पण भरपूर मागण्या लिहिलेल्या आहेत. त्या सगळ्या मागण्या तुम्ही मान्य करा. विद्यार्थी आहे ना तुम्ही, विद्यार्थी सगळं काही करू शकते. देशाचा कणा म्हणते लगू तुम्हाला म्हणते ना. तुम्ही जर असे थकले ना तर काही अर्थ नाही आहे त्या गोष्टीला. आपल्याला करून दाखवा लागेल, काहीतरी करायला लागेल या लोकांना. मी म्हणतो मला उभं करा, मी सांगतो काय करावं लागते नीटसाठी. पेपर फुटणार नाही, काय करावं लागते सगळं सांगतो. सगळं लिहिलेलं आहे. ठीक आहे. सगळं लिहिलेलं आहे, पण मला उभं करा सांगतोय बा. ठीक आहे. कसे कसे कायदे काढायचे, पेपर कशी फुटते मी सांगतो.
मग आता सरांनी तर पुढे सांगायला पाहिजे, कुठं आवाज करायला पाहिजे. नाही तिथं कोणतेच अधिकारी नाही, आपण इथं बोलून राहिलो, उन्हात उभ्या, गरमी होऊन राहिली आहे, सगळे मान्यवर इकडे उभे आहे, काहीच नाही. इथं ऐकलं, विषय संपला. असं होऊ द्यायचं नाही, हे सुरू राहील. या गोष्टीसाठी ज्यांनी महिनाभरापासून फार मेहनत केलेली आहे, आमचे सागर भाऊ आहे तंबाके, फार मेहनत केली. एका महिन्यापूर्वी त्यांनी तो ग्रुप बनवला, त्याच्यावर खूप सारी विचारवंत आहे, फार छान छान एसएमएस त्याच्यातून येतात. फार मजा वाटली, किती छान करू सगळे लोक. ठीक आहे ना, हे जी तुमची ज्वलंत आग पेटली ना आज, हे भिजायला नको भाऊ. ठीक आहे, मी तुम्हाला शपथ देतो का तुमच्यासाठी मी अहोरात्र उभा आहे आणि तुमच्यासाठी जे काय करायचं ते मी करीन. शब्द देतो. जे संस्थापक सगळ्यांनी इथं जे मेहनत केलेली आहे त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. त्यांनी मला 2 शब्द बोलायला लावलेले इथं. थँक्यू सो मच. आणि आता हे पेटलेली आग आहे ना, अशीच ठेवा. ओके, थँक्यू.